तर माझ्यासोबत हे काय घडलं हा विषय घेऊन मी डॉक्टर अभिनय दरोडे जरी बालरोगतज्ञ असलो तरीसुद्धा या विषयावर बोलण्यासाठी तुमच्यासमोर यासाठी उभा आहे, कारण हा विषय फार गंभीर आहे आणि हा विषय आज कुठेतरी घडला आहे म्हणून या विषयाची चर्चा व्हावी इतका हा उथळ नाही आहे. कारण तुम्ही पोलीस दलामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून काम करतायत आणि तुमच्यावर एक अतिरिक्त जबाबदारी आता आलेली आहे, ती म्हणजे पोलीस काका आणि पोलीस दिदी म्हणून एक बिरुद तुमच्याकडे आता परत एकदा आलेलं आहे. हे म्हणायला बिरुद आहे, म्हणायला जबाबदारी आहे, म्हणायला खूप मोठी कठीण अशा स्वरूपाची एक प्रकार पण आहे. आता याच्या स्वरूपामध्ये बोलायचं म्हटल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे पोलीस दलाचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करायला पाहिजे, कारण अशा स्वरूपाचे कार्यक्रम हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या घटना घडून गेल्यानंतर पहिल्यांदा जर कोणी घेत असेल तर ते धुळे SP ऑफिस घेत आहे. आणि महाराष्ट्र पोलीस दलातल्या धुळे पोलीस दलाचं विशेष अभिनंदन यासाठी करावं असं वाटतं की एवढे सगळे प्रकार ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ होत असताना कुणीतरी पुढाकार घेऊन अशा स्वरूपानं पोलीस काका आणि पोलीस दिदी नावाची एक जबाबदारी हे समाजामध्ये पेरतं आहे आणि सजगपणे कृतिशील पोलीस दलाचं हे लक्षण आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आधी तुमचं अभिनंदन, त्याच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वेगाने हे सगळे प्रकार घडत आहेत, तुम्ही वर्तमानपत्र उघडून बघा, तुम्ही पोलीस हे विसरून जा 2 मिनटासाठी, पण आपण रोज वर्तमानपत्र उघडतो, रोज मोबाईल उघडतो, रोज व्हॉट्सॲप बघतो, रोज टेलिव्हिजन संचारच्या बातम्या बघतो. इथे ती बातमी आजच्याच वर्तमानपत्रातली बातमी आहे की सफाई कर्मचाऱ्यानं विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, किंवा 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. हे याच आपल्या राज्यामध्ये घडतं आहे. जर तुम्ही पुढे बघितलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की शिक्षकाकडूनच अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाला, अशी पण घटना घडली. नुसतं पाणी पाजलं आणि त्या पाण्यामधून काहीतरी दिलं आणि त्याच्यातून बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, हे रत्नागिरीत घडलं. रत्नागिरीत नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीवर हा बलात्कार झाला. आणि ही घटना तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जी बदलापूरमध्ये घडली. खरं म्हणजे ही घटना ही एक मैलाचा दगड ठरणारी घटना ठरली. त्याचं कारण असं की पालकांनी उत्स्फूर्तपणे तिथे बंद पुकारला, तिथे आंदोलनं केली, तिथे शाळेच्या गेटवर जाऊन ठिय्या आंदोलन दिलं. पोलीस प्रशासनातल्या काही त्रुटींवर सुद्धा बोट त्यानिमित्तानं ठेवलं गेलं, राजकारण्यांवर बोट ठेवलं गेलं. समाजामध्ये चालणाऱ्या इतक्या घृणास्पद अशा घाणेरड्या अपराधाबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आणि जर तुम्ही पुढे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की बदलापुरामध्ये आंदोलन चिघळल्यानंतर पहिल्यांदा पोलीस डिपार्टमेंटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आपण ज्या वेळेला खाकी वर्दी परिधान करून समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला या खाकीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार होत जातो. जाणीवपूर्वकरित्या तुम्ही STमध्ये प्रवास करत असताना, तुम्ही एखाद्या ठिकाणी चहा पित असताना, सार्वजनिक ठिकाणी उभे असताना खाकीमध्ये कोणीतरी उभं आहे या गोष्टीचं भान हे त्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा असतं आणि तुम्हालासुद्धा ते असतं. पण ज्या वेळेला मुंबई हायकोर्टानं किंवा सुप्रीम कोर्टानंसुद्धा FIR लॉन्च करण्यामध्ये डिले का झाला याच्याबद्दल पोलिसांचाच क्लास घेतला, अशा प्रकारच्या बातम्या यायला लागल्या, त्यावेळेला खाकीवर कुठेतरी समाजामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे की काय, असे प्रश्न तयार व्हायला लागले. आणि आर वी बॅड कॉप, आपण वाईट आहोत का, अशा पद्धतीचा प्रश्न हा समाजामध्ये पुढे विचारला गेला गेला. तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला शोधायचं की दोष कोणाचा, पोलिसांचा दोष आहे का, हा संपूर्ण व्यवस्थेचा दोष आहे. मग ही व्यवस्था कुठून आली? ही शाळा, त्या शाळेमध्ये एखाद्या शाळेला लैंगिक अत्याचाराचं केंद्रस्थान बनावं लागणं ही मला वाटतं सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे. पोलीस म्हणून विचार करूच नका, तुम्ही एक माणूस म्हणून हा विचार करून बघा की जिथे आपली मुलं शिकतात, जिथे आपण अतिशय निडरपणे, अतिशय निर्भयपणे त्या बाळांना टाटा करतो शाळेच्या गेटवरून आणि मुलं मध्ये जातात आणि कुणाच्या वर आपण सुपूर्द करतो तर तिथल्या शिक्षकांवर, तिथल्या मुख्याध्यापिकांच्या, तिथल्या शाळेच्या कर्मचाऱ्यांवर आपलं बाळ हे आपण सुपूर्द करतो. आणि तिथे जर असं त्या बाळाबद्दल किंवा बाळाबरोबर जर असं काही घडत असेल, अनुचित प्रकार जर घडत असेल तर याची जबाबदारी कुणाकुणावर द्यायची हा प्रश्न तयार होतो. आणि मग चिंता ही वाटायला लागते की माझं बाळ हे कुठे गेल्यानंतर सुरक्षित आहे पण का नाही.
आता तुमची नेमणूक होते, पण तुम्हाला काय, तुम्हाला रोज थोडी शाळेमध्ये जाता येणार आहे. तुम्हाला आठवड्यातून एकदा जायचं आहे शाळेमध्ये. आणि जर तुम्ही शाळेत गेलात, तुम्हाला लक्षात येईल की अवतीभोवती ज्या पद्धतीनं समाजामध्ये घुसळण झाली आणि सगळी लोक आता एकाच आवाजामध्ये मोठ्या आवाजात बोलताना दिसत आहेत की एकदा तरी अशा प्रकारच्या हिंस्र श्वापदाला, जे अशा प्रकारचं पाशवी बलात्कार करतं, त्याला पब्लिकली फाशी द्यायला पाहिजे. त्याला रस्त्यात चौरंग करायला पाहिजे. त्याला जगण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. अशा प्रकारच्या समाजमन हे बोलायला लागल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मोठे मोठे नेतेसुद्धा हीच समाजाची भाषा बोलायला लागले की काय करायला पाहिजे की वेगवेगळ्या घटनांमध्ये बोलताना गुन्हेगाराला चौकामध्ये कापलं पाहिजे, गुन्हेगाराला फासावर दिलं पाहिजे, त्याला लटकवलं पाहिजे, त्याला पेटवून दिलं पाहिजे. या पद्धतीची भाषा राजकीय नेते बोलताना दिसत आहेत, मोठे मोठे नेते बोलताना दिसत आहेत, सर्वपक्षीय नेते बोलताना दिसत आहेत. पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, जर धोरणकर्तेच अशा पद्धतीने बोलायला लागले तर कसं होईल? कोण आहेत हे धोरणकर्ते? हे सगळे संसदेत बसतात. दे आर लॉ मेकर्स. ते कायदे तयार करतात, तेच चर्चा करतात. कायद्यावरची साधक बाधक चर्चा झाल्यानंतर हीच सगळी मंडळी चर्चा करतात आणि मग कायदे करतात. मग हे का नाही त्या प्रकारची कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलत? हा प्रश्न आहे ना. सवंग लोकप्रियतेसाठी नुसती भाषणं देऊन काही होणार नाही आहे. तर संसदेमध्ये अशा प्रकारचा अतिशय शीघ्र पद्धतीने कायदा झाला पाहिजे. तो कायदा अंमलात आला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. याच्यासाठी कोणी रोखलं आहे? यांना रोखलं आहे यांनीच. कायदे बनवणारेच जर गुन्हेगार असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? हे आकडे आहेत. हे BBCनं आत्ता प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातले आकडे आहेत, जे हे सांगतात की संसदेमध्ये सध्या विद्यमान खासदार आणि आमदार जेवढेही बसलेले आहेत या देशामध्ये, त्यांचं जे प्रतिज्ञापत्र सादर होतं, त्या प्रतिज्ञापत्राचा अहवाल सादर करण्यात आला, त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यातून कळलं की राजकीय नेतेसुद्धा अशा प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. तर मग यांच्याकडून कशी काय न्यायाची अपेक्षा करायची? एक लक्षात घ्या की दर तासाला 16 विद्यार्थ्यांवर कुठे ना कुठे अशा प्रकारचा अत्याचार घडत असतो. हे जाणीवपूर्वक विचार करण्याची गोष्ट आहे की दर तासाला 5 विद्यार्थी लैंगिक शोषणाची बळी पडतात. दर 2 तासाला बलात्कार या देशामध्ये घडतो आणि 95% केसेसमध्ये गुन्हेगार हा माहितगार असतो, ओळखीतला असतो. हे तुम्हाला जास्त माहिती पाहिजे. कोणीतरी अनोळखी माणूस येऊन काहीतरी करतोय असं नाही होत. तो माहितीतलाच कोणीतरी काका, मामा, तिथला कर्मचारी, शाळेमध्ये नेहमी दिसणारी व्यक्ती, हेच सगळे असतात आणि यांच्याचकडून अशा प्रकारचं पाशवी कृत्य घडत असतं. त्याच्यामुळे हा जो विश्वास आहे त्या ड्रायव्हर काकावर असलेला, त्या व्हॅन चालकावर असलेला, त्या रिक्षा चालकावर असलेला, त्या शिपाई काकावर असलेल्या किंवा त्या शिक्षकांवर असलेला, मुख्याध्यापकांवर असलेला, संस्था चालकांवर असलेला, या विश्वासाला कुठेतरी तडा जातो. आणि हे असे आकडे सगळीकडे येत आहेत. म्हणजे जागतिक पातळीवरचे आकडे आहेत की 3 पैकी एका महिलेला अशा प्रकारे लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागतं. 5 महिला बोलत नाहीत. 40% महिला घरामध्ये गप्प बसून राहतात. का? कारण आम्ही अब्रुदार असतो. अब्रुदार शाळा, अब्रुदार संस्थाचालक, अब्रुदार राजकीय नेते, अब्रुदार पालक, या सगळ्या अब्रुदार या शब्दाच्या अवतीभोवती गुन्हा नोंदलाच जात नाही. आणि गुन्हा नोंदला जात नाही, गुन्ह्याची चर्चा होत नाही, त्याला वाचा फुटत नाही. म्हणून अशा प्रकारे राजरोसपणे गुन्हेगारांना मोकळं रान मिळतं. आणि त्यांना माहिती आहे की हे कुणी बोलणार नाही आहे, कुठेही चर्चा होणार नाही. आणि त्याच्यामुळे गुन्हेगारांना अशा प्रकारचं कृत्य करावं असं वाटणं हे सहज शक्य होतं. हे जागतिक आकडे आहेत की जे 52% सांगतात की ॲक्विटन्स म्हणजे ओळखीतल्याच माणसांकडून अशा प्रकारचा पाशवी अत्याचार होतो. 15%च अशा केसेस सापडल्या की ज्यांच्यामध्ये अनोळखी लोक इन्व्हॉल्व होतो. तर आता हे तुमचं भूमिका आहे. ही जरी बॉलिवूड फॉर्मॅटमधून तुमची दिसत असली तरी ही पोलीस दिदी आणि पोलीस काकाची भूमिका ही तुम्ही सुपर हिरो आहेत. तुम्ही ज्यावेळेला शाळांमध्ये अपॉइंट केले जाणार आहात, ज्यावेळेला शाळांना हे कळणार आहे, माझ्या विद्यार्थिनींना हे कळणार आहे की तुमची नेमणूक इथे झालेली आहे, तर तुमच्याकडून आमच्या अपेक्षा काय असणार आहे हे बोलण्यासाठी मी इथे उभा आहे. मला वाटतं बदलापूर ही अशी घटना आहे की या घटनेवर 2 मिनटं तरी चर्चा झाली पाहिजे. बदलापूरमध्ये गुन्हा नोंदवून घेताना पोलिसांची असंवेदनशीलता दिसून आली, अशा प्रकारची चर्चा झाली. म्हणून खाकीला जास्त सजग व्हावं लागणार. कारण ज्यावेळेला पालक आधी शिक्षकांकडे गेले, शाळेकडे गेले, तिथे दाद मिळाली नाही, तिथे गुन्हा लपवण्याची प्रयत्न झाला जो आत्ता नंदुरबारमध्ये सुद्धा घडला. त्यानंतर ते खाकी वर्दीकडे गेले, पोलिसांकडे गेले आणि पोलिसांकडे सुद्धा सकाळी गेलेल्या पालकांची तक्रार ही रात्री 12 तासांनंतर नोंदवून घेतली गेली.
तक्रार नोंदवून घेण्याच्या आधी पोलिसांनी काही विशेष टिप्पणी केली की कदाचित तिला सायकलमुळे मार लागला असेल, कदाचित असं घडलेलंच नसेल. कायमस्वरूपी संवेदनशीलता जागी ठेवा. समोर जर कुणीतरी असं धाडस करून तुमच्यापर्यंत पोचलं आहे, एक तर हे धाडस कुणी करतच नाही. हे धाडस यासाठी करत नाही कारण याच्यानंतर घडणारे जे काही सामाजिक अभिसरणाचे प्रश्न आहेत ते फार जटिल आहेत, म्हणून तुमच्यापर्यंत सहसा कोणी येत नाही. पण ज्या वेळेला धाडस करून तुमच्यापर्यंत कोणीतरी पोचतं त्यावेळेला त्या व्यक्तीला पूर्णपणे सहकार्य करणं, त्याला मदत करणं हे आपलं परमाद्य कर्तव्य आहे. ज्या वेळेला आम्ही शाळेमध्ये असतो, ज्या वेळेला अशा प्रकारची घटना तुमच्या कानापर्यंत येते, तर तुमच्यातलं कुणी पण मला हे सांगा की नेमकं तुमची प्रतिक्रिया काय असेल. जर एखादी मुलगी तुमच्यापर्यंत आली की पोलीस दिदी तुम्ही आहात आणि माझ्याबरोबर असं काहीतरी घडलेलं आहे, त्यावेळेला तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया पहिली काय असायला पाहिजे, तर ते तुम्हाला हळहळ व्यक्त झाली पाहिजे, तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे, तिला आधी जवळ घेतलं पाहिजे, तिचा आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा विश्वास आपण आधी संपादन करायला पाहिजे, तिच्याबरोबर आपण सहृदयी झालं पाहिजे, तिच्या वेदनेवर फुंकर मारण्याची मायेची ममत्वाची भावना तुमच्यात असली पाहिजे. म्हणून तुम्हाला दीदी हे नाव दिलेलं आहे. तुम्हाला दीदी काही उगीचच म्हणायचं म्हणून नाही म्हटलेलं. त्याच्या मागची भूमिकाच ही आहे की तुमच्या खाकीमध्ये लपलेली जी तुमची घरातली गृहिणी आहे, जी मा पण आहे, आई पण आहे, ती तिथे पहिल्यांदा जागी होणार आहे आणि तिला ती प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. आणि हे झालं नाही. तिथे 12-12 तास तिथे गुन्हा नोंदवून घेतला गेला नाही. त्याच्यानंतर मेडिकलसाठी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल नोंदवून घेण्याची सुविधा नव्हती. मग त्याच्यानंतर पुढच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे पहाटे 4 वाजेपर्यंत ती चिमुकली तिच्या आईबाबांबरोबर बसून होती. कशासाठी? कोण तुमच्यापर्यंत पोचेल सांगा बरं? तुम्हीच इन्व्हॉल्व नाही आहे, सगळेच इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. सगळी सिस्टीम इन्व्हॉल्व आहे. मेडिकल करणारे डॉक्टर्स इन्व्हॉल्व आहेत, पोलीस यंत्रणा इन्व्हॉल्व आहे, सगळ्याच यंत्रणा इन्व्हॉल्व. म्हणून आपल्याला जास्त सजग राहावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्याचं कारण हे की आपल्याला हे बघावं लागेल की मुलांना तुमच्या संरक्षणाची खरंच गरज आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारून बघा. तुमची काय गरज आहे शाळेमध्ये? शाळेमध्ये शिक्षक असले पाहिजे, पण पोलीस असावे लागत आहेत. ही वेळ आज आलेली आहे. कुणापासून संरक्षण आहे? तर ते कुंपणच शेत खात आहे. तिथलीच कुणीतरी माणसं आहेत की जी हे करत आहेत. पूर्वी काय माझा असा ग्रह होता मॅडम की पूर्वी काय वाटायचं की जी टोळकी उभी असतात, भयानक टुकार असली काहीतरी पोरं उभी असतात, त्यांच्यापासून संरक्षणाची खरोखर माझ्या लेकरांना गरज आहे असं मला वाटायचं. पण आता हे सगळे प्रकरणं रोजच्या रोज बघितल्यानंतर असं वाटतं ते टोळके बाहेर आहेत, ते कंपाऊंडच्या बाहेर आहेत. कंपाऊंडच्या आत काय चाललं आहे कोणाला माहिती. बरं, नामांकित शाळा घ्या, सगळ्या शाळा घ्या, धुळ्याच्याच नका घेऊ, महाराष्ट्राच्या घ्या, भारतातल्या घ्या. ही नामांकनं मिळवण्यासाठी ISOची नामांकनं, NACची नामांकनं, खूप मोठी मोठी सर्टिफिकेट्स मिळवतात ही लोक. ही शाळा, या शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रांगा लागतात. या सगळ्या प्रायव्हेट खाजगी सरकारी शाळांमध्ये जाण्यासाठी आपल्याला रांगा लावाव्या लागतात. आपल्याला पण माहिती आहे अशा कित्येक शाळा आहेत की जिथे रांगा लावून आपल्याला दिवस रात्र पहाटेसुद्धा रांगा लावून उभं राहावं लागतं. डोनेशन्स द्यावे लागतात, सगळं करावं लागतं, किती उठाठेवी कराव्या लागतात, 10 ठिकाणून फोन करावे लागतात, डिपार्टमेंटच्या वरिष्ठांना पण फोन करून सांगावं लागतं, सर माझा मुलगा तिथे ॲडमिशन घेतो आहे, जरा थोडं बघा. आपण किती विश्वासानं या शाळांवर जबाबदारी देतो. या शाळा या जबाबदाऱ्या पार पाडतात का? हे जे NAC, हे जे ISO, हे जे ॲक्रिडिशन देणारी जी लोकं आहेत हे सगळं बघतात का? त्यांचं चारित्र्य तपासलं जातं का? स्वच्छता कर्मचारी नेमला जातो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, त्याचं चारित्र्य कोण तपासतं? त्याचं काम बाथरूमपर्यंत मर्यादित आहे म्हणून त्याच्या चारित्र्यापर्यंत कुणीच पोचत नाही. खरं तिथे पोचलं पाहिजे. शिक्षकाचं चारित्र्य तपासलं पाहिजे, पालकांचं चारित्र्य तपासण्याची वेळ आलेली. कुणी पण येईल, कुणी पण शाळेमध्ये शिरेल, तिथे कुठल्याही प्रकारचं रजिस्टर आहे का? तिथे सिक्युरिटी गार्ड अपॉइंट केलेले आहेत का? जाताना येताना मज्जाव केला जातो आहे का? कुणी अनोळखीमध्ये शिरतं आहे का? याचा विचार तर आपल्याला करावा लागेल. मग आता हा विचार आपल्याला जबाबदारी पूर्ण करण्याची गरज आहे. आपल्याला ऑफिशियली आता हेच विचार करण्यासाठी नेमलेलं आहे. याची गरज काय आहे? कुठं त्यांना संरक्षणाची गरज आहे? काय करावं लागेल? आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. ही अतिरिक्त जबाबदारी आलेली. मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं, मॅडमशी बोलत होतो मी, पोलीस डिपार्टमेंटच्या बऱ्याच कार्यक्रमांना जातो. मला माहिती आहे की गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण पोलीस भरतीसाठी वाट पाहतो. पोलीस भरतीसुद्धा नियमित पद्धतीने होत नाही. नवा फोर्स इथे रिक्रूट होत नाही. त्याच्यामुळे असलेल्याच लोकांवर एकापेक्षा जास्त कामांचा अधिभार हा दिला गेलेला असतो.
आणि त्या दडपणाखाली तुम्ही असतात. पण मग हे जे काम आहे, हे काम करताना कागद भरो आंदोलन करू नका. त्याचं कारण आपल्याही घरात पोरं आहेत, त्यांनासुद्धा असा कधीतरी प्रसंगाला सामोरं जाऊ लागू नये म्हणून ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी. आणि त्या दृष्टीनं थोडासा विचार आपल्याला करावा लागणार आहे की आपल्याला संवाद साधायला शिकावं लागणार. आपण ज्या वेळेला अपॉइंट होऊ, ज्या शाळा आपल्याला नेमून दिल्या जातील त्या शाळांमध्ये आपली जेव्हा जेव्हा कधीतरी आठवड्यातून एकदाची भेट होणार आहे, त्या भेटीमध्ये आपण तिथल्या पालकांशी, आपण तिथल्या विद्यार्थींनींशी, तिथल्या शिक्षकांशी, संस्थाचालकांशी, प्राध्यापकांशी किंवा तिथल्या असलेल्या मुख्याध्यापकांशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. त्यांना ही भूमिका समजावून सांगावी लागणार आहे की हे नेमकं काय आहे. त्यांचा विश्वास जिंकावा लागणार आहे. तुमचा नंबर दिला जाणार आहे. तुमचा मोबाईल नंबर हा तिथल्या सगळ्या मुलामुलींकडे असायला हवा. तो असायला हवा अशा प्रकारची तरतूदच आता ही नेमणूक करताना केली जाणार की तिथल्या विद्यार्थिनीला जर असं वाटलं की मला या दिदीशी बोलायचं आहे, तर ती दिदी निर्भयपणे तुमच्याशी बोलू शकली पाहिजे. तिला तुमचा धाक नाही वाटला पाहिजे. किंवा मला अजूनही खाकीमधले कुणी जर दिसले तर मला भीती वाटते. लहान मुलांना किती वाटत असेल? ती भीती वाटायला नको. बदलापूरमध्ये हेच घडलं. ज्या वेळेला पहिल्यांदा ती चिमुकली पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्यावेळेला महिला पोलीस अधिकारी ही खाकी वर्दीमध्ये जाऊन बसल्या आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ती मुलगी घाबरली. मग ते भान आलं आणि मग नंतर तो ड्रेस चेंज करून साध्या वेशामध्ये येऊन त्या परत बसल्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच्यातून समोर काय घडू शकतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण केस कशी बदलू शकते याचा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागतो. तुमचा धाक हा निर्माण झाला पाहिजे. मागच्या स्लाईडवर तुमचा धाक हा अजूनही निर्माण होणं गरजेचं आहे. पण तो कुणाला? तो विद्यार्थिनींना धाक निर्माण करून नाही चालणार. तुमची जरब बसली पाहिजे की खाकी वर्दीतलं कुणीतरी सारखं शाळेमध्ये येतं, डोकावून पाहतं, चौकशी करतं, विचारणा करतं तुमच्याकडचे CCTV चालू आहेत की नाही, तुमच्याकडे कोणी अनोळखी येतं आहे का नाही, तुमच्याकडे सिक्युरिटी गार्ड आहे की नाही, तुमच्याकडे गेटवर कोणी मज्जाव करतं आहे की नाही, तुमच्याकडे कुणीतरी अनोळखी आल्यानंतर त्याला कशा प्रकारची वागणूक मिळली जाते, तुमच्याकडच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं चारित्र्य तुम्ही तपासतात की नाही, हे विचारणारं कुणीतरी सारखं येतं आहे याची जरब तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. तुम्ही इथे नेहमी येतात हे कळू दिलं पाहिजे. तुमचा नंबर हा सहज सगळीकडे उपलब्ध पाहिजे. आणि ही संकल्पना शाळांमध्ये समजावून सांगण्यासाठी तुमची नेमणूक आहे. तुम्हाला गुड टच, बॅड टच, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे. त्याच्यासाठी या अशा प्रकारच्या कार्यशाळासुद्धा या तुम्हाला पुढे घ्यायच्या आहेत. ही जबाबदारी छोटीशी नाही आहे. ही नुसती कागदावर येणारी जबाबदारी नाही आहे. याच्या पलीकडे जाऊन शाळांमधले असे काही कोपरे तुम्हाला सतत तुमच्या सर्व्हिलन्समध्ये, तुमच्या डोळ्याच्या CCTVमध्ये ठेवायचे आहेत की कधीकधी जिने असतात शाळांचे, त्या जिन्यांच्या खालचा भाग, पार्किंग, सायकलचं पार्किंग असेल, ते बऱ्याचदा शाळा ज्या वेळेला चालू असतात त्यावेळेला ओसाड असतात, तिथे कोणी नसतं. जर तुम्ही पुढे गेलात तर हे स्वच्छतागृह जर तुम्ही बघितलं तर या स्वच्छतागृहांमध्ये जनरली कोणी जात नाही तपासून पाहायला. तिथे जर अगदी लहान बाळ असेल तर आता हे जे स्वच्छतागृह तुम्ही बघतायत याच्यामध्ये जर तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळालं पुढच्या स्वच्छतागृहामध्ये तर तुम्हाला दिसेल की तिथे फट दिसते एक. इथे मेंटेनन्ससाठी एक छोटासा खोली तयार करून ठेवलेली, पण ही कोणालाच माहीत नाही आहे. आता ही अशा प्रकारची जर अंधारी खोली, त्याचा वापर जर गुन्हेगारानं वेगळ्या गोष्टींसाठी केला तर काय करायचं? म्हणून याचा सतत सर्व्हिलन्स हे तुमच्यासमोर असला पाहिजे. आणि हे जर हिडन स्पॉट्स, ब्लाइंड स्पॉट्स जर तुम्हाला कळले पुढच्या स्लाईडमध्ये, तर शाळेच्या आजूबाजूचा जो आवार असतो, मागची बाजू असते, आजूबाजूचे जे काही भाग असतात, ज्या बोळी असतात शाळांच्या, जिथे जनरली मुलं कधी जातात, पेन पडला, वही पडली, वॉटरबॅगचं झाकण पडलं, त्यावेळेला जातो आपण, ते सगळे ठिकाणी. किंवा CCTVचे जे बॅकअप्स आहेत. आता काय झालं आहे ना, आपल्याकडे देशामध्ये एक गोष्ट नेहमी होते की एक फतवा येतो, एक कायदा राबवला जातो, एक पत्रक येतो तुम्हा लोकांना, शाळांना पण एक पत्रक जातं आहे. आता ते पत्रक काय सांगतं की सगळ्या शाळांमध्ये CCTV कंपल्सरी असायला पाहिजे. CCTV हे गुळाच्या गणपतीसारखे लावून चालणार नाही. CCTV हे कार्यान्वित आहेत की नाही हे बघण्याचं काम तुमचंसुद्धा आहे, शाळेचंसुद्धा आहे. मी तर पुढे जाऊन असं पण म्हणेल, मी SP साहेबांना पण या निमित्तानं विनंती करेन की अशा प्रकारच्या कार्यशाळा हे शाळांच्या सोबत, तुमच्यासोबत, मुख्याध्यापकांसोबत आणि त्या संस्थाचालकांसोबतसुद्धा झालं पाहिजे. राजकीय नेत्यांसोबतसुद्धा झालं पाहिजे. जे नुसते भाषणं करून निघून जातात त्या लोकांना ग्राउंड रियालिटी कळली पाहिजे. नेमकं काय काय करावं लागतं, अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेल्या पोलिसांनासुद्धा काय काय करावं लागतं, त्यांच्यावरसुद्धा काय काय जबाबदाऱ्या असतात आणि ते किती सजग पद्धतीने कृतिशीलपणे हे काम राबवत आहेत हे त्यांना दिसलं पाहिजे. म्हणून या CCTV कॅमेऱ्यांचं सर्व्हिलन्स चालतं की नाही बघायला पाहिजे.
मित्रांनो, लैंगिक शोषणच होतं एवढंच तुम्हाला माहिती आहे, पण लैंगिक शोषणाच्या पलीकडे मानसिक शोषणसुद्धा होतं, शारीरिक शोषणसुद्धा होतं. शारीरिक शोषणामध्ये एखादा मोठा दादा त्या छोट्या दिदीला मारत असेल, बुक्के मारत असेल, बोचकत असेल, चावत असेल, केस ओढत असेल, तिचे कपडे ओढत असेल, तर अशा प्रकारचा सुद्धा एक प्रकारचा अत्याचारच आहे की. किंवा मानसिकदृष्ट्या ज्यावेळेला एखादा माणूस सारखं पाठलाग करतो आहे, त्या छोट्याशा बाळाचा सारखा कोणीतरी पाठलाग करतं आहे, जाताना येताना रस्त्याच्या कुठल्या तरी आडोशाला उभं राहून सारखं म्हणतं आहे की नाही मी तुला बघून घेईल, तू जर माझं नाही ऐकलं तर मी बघून घेईल. आधी तर ही लोकं आमिष देतात, कॅडबरी देतात, फिरायला जाऊ म्हणतात, तुला खाऊ देतो, बागेत नेतो, मॉलमध्ये फिरायला नेतो, अशा पद्धतीचे आमिष देतात. नाही ऐकलं आणि ते जर मूल सजग असलं तर त्याला धमकी दिली जाते की हे कोठे सांगायचं नाही, हे जर सांगितलं तर मी तुला मारून टाकेन, मी तुला ससा बनवून टाकील, मी जादूनं तुला अमुक करून टाकेल, अशा प्रकारच्या धमक्या देणं हे या भावनिक अत्याचारात येतं. लैंगिक अत्याचारामध्ये फोटो काढणं, व्हिडिओ काढणं, व्हिडिओ दाखवणं, अश्लील पद्धतीच्या चित्रफिती दाखवणं, कपड्यात हात घालणं, चुकीचा स्पर्श करणं, हे सगळं या पद्धतीच्या शोषणामध्ये येतं. आणि जर पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ते जे चिमुकलं असतं ते विचारतं, असं जर काही जर त्याच्यासोबत तिच्यासोबत जर घडलं ना तर माझ्यासोबत हे का घडलं, माझ्यासोबत जे घडलं ते बरोबर आहे का चूक आहे हे कळण्याची सुद्धा जाणीवा त्यांच्यात नसतात. असं वय आहे. माझ्यासोबतच का घडलं हे सुद्धा कळत नाही. आणि त्याच्या पलीकडे गेलं की माझी याच्यात काही चूक आहे का, याच्यामुळे ते मूल अतिशय अबोल होतं. आता मी काय करू म्हणून बिथरतं आणि ते कुणापर्यंतच बोलत नाही. मला असं वाटतं की आपल्याला या शाळांमध्ये गेल्यानंतर हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे की कोण जास्त याच्यावर बळी पडू शकतं. अनुसूचित जाती जमातीची मुलं मुली, गरीब दीनदुबळी मुलं मुली, आईबापाचं छत्र हरवलेली अनाथ मुलं मुली, खेड्यातली आवाज न उठवणारी 10 वर्षांच्या आतली अजाण, गतिमंद, मतिमंद, अपंग मुलं मुली, व्यसनाधीन ड्रग्सच्या आहारी गेलेल्या आईबापांच्या आहारी गेलेली मुलं मुली किंवा अगदी सावत्र आईबाप असलेली मुलं मुली, हे जास्त याच्यासाठी वल्नरेबल आहेत. वर्तणुकीमध्ये अचानक जर एखाद्या बाळाच्या बदल जर झाला तर आपल्याला हे कळलं पाहिजे की काहीतरी गडबड आहे, कुठेतरी पाणी मुरतं आहे. व वर्तणुकीत कसे बदल होतील. माझं बाळ झोपतच नाही आहे सध्या, ते अचानक रात्री दुःस्वप्न बघून, दिवास्वप्न बघून, भीतीदायक स्वप्न बघून सारखं चुळबुळ करतं, उठतं, दचकतं, एखादा मोठा आवाज झाला मोबाईलच्या आवाजानं दचकतं बिचकतं, जर कोणी बाहेरून अनोळखी आलं तरी बिचकतं, शाळेत जायचं नाही म्हणतं, कार्यक्रमाला जायचं नाही म्हणतं, कुठे बाहेर पडायचं नाही म्हणतं, एखाद्या खोलीमध्ये डांबून घेतं, स्वतःला इजा करण्यासाठी प्रयत्न करतं, सतत चिंताग्रस्त असतं, एखाद्या व्यक्तीची, वस्तूची, जागेची भीती वाटायला लागते. हे जर काही घडतं आहे तर हे मानसिकदृष्ट्या कुठला तरी मोठा आघात त्या बाळावर झालेला आहे असं होऊ शकतं. आणि शारीरिक लक्षणंसुद्धा ओळखता आली पाहिजे. पोलीस म्हणून आपल्या समाजामध्ये घडत असलेल्या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष पाहिजे. ज्या शाळेमध्ये आपण नियमित तपासण्यांना जात असतो त्या शाळेमध्ये अचानक अशा स्वरूपाचं विद्रूप झालेलं एखादं बाळ दिसलं, एखादं जर खूप जर गच्च कुणाला दाबलं ना तर हातावर असे इकायमोटिक पॅचेस येतात. हे पॅचेस तुम्ही बघू शकता. किंवा डोळ्याच्या खाली जर एखादा बुक्का लागलेला असला तर अशा प्रकारचं वर्तुळ दिसतं. बोचकण्याच्या खुणा, लागल्याच्या खुणा, टोचण्याच्या खुणा, भाजल्याच्या खुणा, कुणीतरी चावल्याच्या खुणा, गुप्तरोगाची लक्षणंसुद्धा. आम्ही वैद्यकीय व्यवसायामध्ये ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला लहान मुलांना गुप्तरोग कसा काय होईल हा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला आम्ही सजग होऊन विचार करायला लागतो. सूची जागा दुखायला लागते, तिथे जळजळ व्हायला लागते, मला चालताना दुखतं किंवा मला बसता येत नाही, उठता येत नाही, व्यवस्थित काही करता येत नाही, अशा प्रकारच्या जर गोष्टी तुमच्या कानावर आल्या तर तुम्ही पोलीस आहात की नाही नंतरचा भाग, पण माणूस म्हणून संवेदनशीलपणे पहिल्यांदा या अशा घटनेकडे पटकन बघायला पाहिजे. अशा प्रकारची प्रलोभनं मिळतात किंवा आमिषं मिळतात किंवा धमक्या मिळतात. इफ यू टेल एनीवन, जर कोणाला सांगितलं तर मी तुला बघेल, अशा प्रकारच्या धमक्या मिळतात आणि त्याच्यातून हे सगळे गुन्हे घडत असतात. अंधाऱ्या ठिकाणी एकांत असलेल्या शाळेचे जे कोपरे असतात या भागामध्ये बुलिंग चालतं. बुलिंग म्हणजे रॅगिंग चालतं. मोठी मुलं छोट्या मुलांना किंवा मुलींना अशा प्रकारच्या गोष्टी करतं. नामांकित शाळांमध्ये हे सगळं चालतं. कॉलेजेसमध्ये चालत होतं पूर्वी, पण आता हे शाळेपर्यंत हे लोण पसरलेलं आहे. जा रे, ट्रूथ अँड डेअर खेळू आपण. जा त्या मुलीचा पप्पी घेऊन ये. तू जर घेऊन आलास तर तू जिंकलास, नाही तर तू मुलगाच नाही. अशा प्रकारचं चॅलेंज एका मुलानं एका छोट्या मुलाला दिलं आणि त्याला ते जर नाही करता आलं तर त्याला मग रॅगिंग घेऊन त्याला कोंबडा बनवा, त्याला मारा, त्याला रूममध्ये कोंडा, अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. हे शाळांमध्ये घडतं आहे. अशा प्रकारच्या तक्रारी सतत कानावर येत आहेत आणि म्हणून हे सतत बघावं लागणार आहे. कधीकधी एखादा शिक्षक धाक दाखवतो,
कोपऱ्यात नेईन, मारेन, तू जर अभ्यास केला नाही, तू गणितात कच्ची आहेस, तुला एक्स्ट्रा ट्युशनची गरज आहे, तुला आम्हाला घरी घेऊन जावं लागेल, अशा प्रकारे जर कोणी म्हणत असेल तर त्याला नाही म्हणायला शिकवणं हे त्या कार्यशाळेमध्ये आपल्याला त्या मुलांना सांगायचं आहे. आपण कधीकधी निर्जन ठिकाणून प्रवास करतो, रिक्षामध्ये प्रवास करतो, बसमध्ये प्रवास करतो, एकटे असतो आणि आपल्यावर अशा प्रकारची वेळ जर आली तर काय होईल या नुसत्या विचारानं थरका पडतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला त्याचा खूप दूरगामी परिणाम हा या लहान मुलांवर घडत असतो. त्यांचे इंटरपर्सनल रिलेशनशिप जी नातेसंबंध आहेत ते कायम विस्कळीत झालेले असतात. त्यांच्या मेंदूवर, त्यांच्या मनावर कायमस्वरूपी दूरगामी परिणाम होतात, आघात होतात. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये फार सजग राहून विचार करावा लागणार आहे. एक लक्षात घ्या की समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ढासळत चाललेला आहे आणि त्याला कितीतरी अशी कारणं आहेत. पूर्ववैमनस्यातून खोटे गुन्हे नोंदवून घेतले जातात. खरे गुन्हे नोंदवून घ्यायच्या निमित्तानं कधीकधी भीतीपोटी ते तयार होत नाही. गुन्हा नोंदवताना बऱ्याचदा भीती वाटते. गुन्हा नोंदवल्यानंतर ते मागे घेण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जर बरं केसेस लवकर स्टँडच होत नाही, हा सगळ्यात मोठा शोषणाचा जर काही भाग असेल तर या देशातला सगळ्यात लांछनास्पद जर काही भाग असेल तर तो हा आहे की तुम्ही सजगपणे सगळं काम करून तुम्ही सगळं फाईल तयार करता, तुम्ही FIR नोंदवतात, तुमचं ते सगळं डॉक्युमेंट तयार होतं, पण केसच स्टँड होत नाही. महिने केस स्टँड व्हायला लागतात आणि केस स्टँड झाल्यानंतर ते वकीलपत्र ज्यानं कोणी घेतलेलं असतं ते वकीलपत्र घेतल्यानंतर बरेच काळ या केसेस प्रलंबित म्हणून लटकून राहतात. छोट्या कोर्टातून मोठ्या कोर्टात, मोठ्या कोर्टातून वरच्या कोर्टात, तारखांवर तारखा, या सगळ्या कार्यक्रमात पुन्हा आर्थिक दुर्बलता जर असली तर पुढे लढता येत नाही, कारण वकिलाची फी द्यायला पैसे नसतात. बरं, हे उघडपणे राजरोसपणे करता येत नाही, सगळं लपून छपून असतं. प्रसारमाध्यमांचा जाच वेगळा असतो, ती लोकं आजूबाजूला घुटमळत असतात. बरं, हे या घराभोवती का घुटमळतात म्हणून आजूबाजूची लोकं संशय घेतात. म्हणजे समाजाची तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कुटुंबाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, व्यवस्थेचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, राजकीय उदासीनता, सामाजिक मानसिकता, वाढत जाणारी आणि सहज उपलब्ध होणारी अश्लीलता. तुम्ही बघा, कुठलाही फेसबुक तुम्ही बघत असतात, कुठलाही व्हॉट्सॲप बघत असतात, यूट्यूब बघत असतात, झटकन एखादी जाहिरात येते, पाहावली जाणार नाही इतकी घाणेरडी आणि अश्लील पद्धतीची जाहिरात सहज आमची मुलं बघतात की नाही? हे आपण आपल्या मोबाईलमध्ये बघतोय, याच्यावर कुणाचंच अंकुश नाही. हे राजरोसपणे सगळीकडे घडतं आहे, याच्यासाठी कुठलाही कायदा तयार होत नाही. अश्लील कंटेंट वापरलं जाणारं आणि सगळीकडे प्रसारित करणारे असे कितीतरी प्लॅटफॉर्म आज राजरोसपणे या देशामध्ये चालतात, त्याच्याबद्दल कुणीही काही बोलत नाही. भाषणं करायला मात्र नेते पटकन येतात, फासावर चढवून आमकं करू, कायदे करा ना त्याच्यासाठी. डिले इन रेप ॲसिड अटॅक विक्टिम्स कॉम्पेन्सेशन देण्यासाठी कित्येक वर्ष, 15 वर्ष वाट बघावी लागलेली. याच्यातल्या कित्येक महिला या मृत पावल्यात, पण कॉम्पेन्सेशन पोचलं नाही आणि त्यांच्या जाण्याच्या 4 वर्षांनंतर त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालेलं आहे किंवा त्यांना त्याच्यानंतरची भरपाई मिळालेली. किती लज्जास्पद आणि घाणेरडा प्रकारे. पुढची जर स्लाईड बघितली तर ही स्लाईड तुम्हाला सांगते की गुड टच आणि बॅड टच काय. तुम्हाला हे शाळेमध्ये जाऊन सगळ्यांना सांगायचं आहे की हे स्पर्शज्ञान तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. या स्पर्शज्ञानात तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्या प्रायव्हेट पार्ट्सला कुणी हात लावता कामा नये, माझ्या छातीला कुणी हात लावता कामा नये, माझ्या पायांच्या मधल्या भागामध्ये कुणी हात लावता कामा नये, माझ्या पृष्ठभागाला कुणी हात लावता कामा नये. मला जर कुणी गोंजारलं अंजारलं तर मग ठीक आहे, ते जर मायेने करत असेल तर त्या स्पर्शाला मला ओळखता येतं. पण जाणीवपूर्वक कुणीतरी मला जवळ घेऊन मला जर अशा पद्धतीने अवघडले पण जर येणार असेल तर मी ताबडतोब बोललं पाहिजे. याला म्हणतात बॅड टच. हा बॅड टच वर्गातला एखादा सहकारी मित्र मैत्रीणसुद्धा आपल्याबरोबर करू शकते, शिक्षक शिक्षिकासुद्धा करू शकते, कुणीही करू शकतं. आणि गुड टच म्हणजे माझी आई मला जर मायेने जवळ घेते तर तो गुड टचच असला पाहिजे. आणि ते ओळखता येणं शिकवणं हे आपलं काम आहे. जसं शिक्षकांचं काम आहे तसं आपलं पण काम आहे. आणि जर असं कोणी करत असेल तर तिथे ताबडतोब नाही म्हणायचं, मोठ्यानं नाही म्हणायचं, तिथून पळ काढायचा आणि एखाद्या जबाबदार व्यक्तीपर्यंत पोचायचं आणि सांगायचं हे आम्ही त्या मुलांना शिकवतो आहे. मग आता मला असं वाटतं की ती जबाबदार व्यक्ती खाकी वर्दीमधली एकतर ती पोलीस दिदी असेल किंवा ते पोलीस काका असतील, त्यांच्यापर्यंत जबाबदारीनं हे मूल येऊन सांगू शकत असेल की दादा काका ते दादा मला अशा पद्धतीने हात लावत होते, मला तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. हे सांगता येण्याचं कौशल्य त्यांच्यात आम्ही विकसित करू. पण जेव्हा ते तुमच्यापर्यंत व्यक्त व्हायला येतील त्यावेळेला ते तुमच्यामध्ये सुद्धा कसं बसलं पाहिजे की तुम्ही तितक्याच तत्परतेनं त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि सरते शेवटी मला असं वाटतं की शेवटच्या काही स्लाईड्स जर आपण बघितल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे सगळं करत असताना आता हे चित्र आहे
की एक पोलिसांचं चित्र काढून त्याच्यावर शेम 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 हे कलकत्त्याचं चित्र आहे. मग हे का झालं तर खाकी वर्दीवर अशा प्रकारचा जर चिखलफेक जर होत असेल तर आपल्याला अधिक सजगपणे काम करण्याची गरज आहे. पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला असं दिसेल की अशा प्रकारची आकडेवारी ही सतत जागतिक स्तरावर कायम चर्चेत येते की 18 ते 24 वर्ष वयोगटातल्या मुलींना याचा जास्त सामना करावा लागतो. पण अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं तर लहान मुलींनासुद्धा या प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. याच्यात जर तुम्ही बघितलं तर हा जो लाल पट्टा आहे याच्यामध्ये 77% महिला अशा आहेत की ज्या कुणालाच सांगत नाही की माझ्यावर अन्याय झाला आहे, अत्याचार झालेला आहे. याच्यातल्या फक्त 10% महिला अशा आहेत की ज्या म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला आहे पण मला कुठे जायचं माहीत नाही आहे, रिसोर्सेस अवेलेबल नाही आहे त्यांच्याकडे. आणि 14%च महिला अशा आहेत की ज्या निदान रिसोर्सेसपर्यंत, पोलीस स्टेशनापर्यंत, डॉक्टरांपर्यंत पोहोचलेले. तुम्ही मला एका साध्या प्रश्नाचं चला सरळ सरळ उत्तर द्या. एखादी मुलगी तुमच्याकडे आली, तुम्ही शाळेमध्ये कुठेतरी डिप्लॉय आहात, एकदम आलेला आहात किंवा पोलीस चौकीत बसलेला आहात, तुमच्याकडे एखादी मुलगी आली, तिच्या पालकांबरोबर आली, काय कराल तुम्ही? तुमची पहिली प्रतिक्रिया काय असली पाहिजे? किंवा तिचं मेडिकल जर करायची वेळ आली तर काय कराल? हे सगळ्या प्रश्नांच्या उकल ही करणं गरजेचं आहे. ती जर मेडिकल करायची असेल आणि ती जर आजाण असेल, छोटं असेल तर आधी पालकांची परवानगी घ्यावी लागेल. बरोबर आहे ना मॅडम? ती पालकांची परवानगी घ्यावी लागेल, तिथल्या डॉक्टरांशी संवाद साधावा लागेल, अतिशय त्वरेनं तत्परतेनं त्या बाळाला तिथपर्यंत घेऊन जावं लागेल. त्या बाळाच्या संरक्षणाची, तिथल्या गोपनीयतेची संपूर्ण आपली जबाबदारी घेऊन ही सगळी क्रिया आपल्याला पार पाडावी लागेल. हे जर आपण करू शकलो तर ती केस खऱ्या अर्थानं चांगली आणि मजबूत स्टँड होईल. तुम्हाला गंमत सांगतो जी याच्यातसुद्धा या स्लाईडमध्ये सुद्धा दिसते. या स्लाईडमध्ये हेच मांडलेलं आहे आणि थोडक्यात याचा अर्थ असाच आहे की केसेस खूप होतात, चर्चा खूप होते, पेपरमध्ये खूप गाजावाजा पण होतो आणि तो प्रासंगिक असतो, काही काळ टिकतो. पण या केसेसचं पुढे काय होतं हे तुम्हालाही माहिती आहे. या फाईल्स अशा ढिल्याई पद्धतीने तयार केलेल्या असतात, याच्यात इतक्या कमकुवत गोष्टी असतात की पुढे जाऊन या केसेस टिकत नाहीत. जेवढ्या केसेसची आकडेवारी बघितली 30,000, 35,000, 40,000चा आकडा आहे आपला लांछनास्पद दर वर्षाचा देशाचा, लाखांमध्ये आकडे आहेत हे सगळे. यांच्यामध्ये किती लोकांवर गुन्हे नोंदले जातात, किती केसेस टाकले जातात, किती केसेस प्रलंबित आहेत, लाखांमध्ये केसेस अजूनही प्रलंबित आहेत. आणि त्याच्यानंतर किती टक्के रिझल्ट लागतो, कन्व्हिक्शन किती रेट, कन्व्हिक्शन रेट 21%, 21% कन्व्हिक्शन रेट. आणि काय कन्व्हिक्शन म्हणजे काय? शिक्षा दिली जाते, तुरुंगवास. त्याच्यात नंतर काय मिळतं? पेरोल. किती? 251 दिवस एक बाबा बाहेर होता आणि एक दाढीवाला बाबा आता बलात्काराची केस झालेली आहे, ऑलरेडी त्याला शिक्षा मिळालेली आहे, त्याला जन्मठेप झालेली आहे, तो आता बाहेर येतो आहे. आणि तो येण्याची बातमी पेपरवरचे वर्तमानपत्र पण किती नालायक आहेत बघा, ते सुद्धा अशा प्रकारे बाबा बाहेर येत आहेत. मग बाबा कोणत्या पराक्रमात, कशासाठी? तर ह्या गोष्टींचा विचार तर करायला पाहिजे. आपण किती असंवेदनशील सिस्टीममध्ये राहतो याची ही जागृत स्लाईड आहे की 12,000 कोटी निर्भयाच्या त्या केसनंतर 12,000 कोटींची चर्चा झाली. किती? 12,000 कोटींची चर्चा. केंद्र सरकारनं साधारण 8 ते 9,000 कोटी हे त्यावेळेला सँक्शन केले. 4,930 कोटी हे त्यावेळेला तिथे वाटपात आले की चला बा यांचा वापर करा. आणि महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, तुमचे बरेच कायदे त्याच्यानंतर आलेले आहेत. ते काय मला वाटतं संबळ आणि सामर्थ्य असे काहीतरी काही स्कीम्स पण आल्या त्याच्यासाठी. काय की बा महिला या देशातल्या सुरक्षित व्हाव्या याच्यासाठी अशा प्रकारचा सगळा निधी हा उभारला गेला. बघा 12,000 कोटींपैकी फक्त 2,000 कोटींचा निधी हा त्या प्रत्यक्ष ठिकाणी पोचला. त्याच्यात खाली बघा 42% जो आहे ना, याच्यातला 42% निधी हा न्यायालयीन यंत्रणेवर खर्च झालेला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट्स नावाचं एक गारुड आहे, मला माहीत नाही ते काल्पनिक आहे का खरं आहे. आणि खरंच अशा प्रकारच्या केसेस किती चालतात आणि किती प्रकारचे रिझल्ट्स त्याच्यात लागतात मला माहीत नाही. कारण या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशसुद्धा म्हणतात की आम्हाला कामं असतात, थोडा वेळ थांबावं लागतं, पटकन रिझल्ट लागत नाही आहे देशामध्ये. कुठल्याही प्रकारच्या न्यायालयीन प्रक्रियेचा रिझल्ट हा झटकन लागत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे जर हे तुम्ही बघितलं तर या आकडेवाऱ्यांवरून हेच कळतं की हा सगळा निधी हा नुसता पडू नये. या निधीच्या मुळाशी, या निधीच्या ग्रास रूटवर सगळ्यात खालच्या लेवलला जर कोणी काम करत असेल आणि तत्परतेनं राबत असेल तर ते तुम्ही आहे. आणि म्हणून तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. मुळात हा गुन्हा घडूच नये, मुळात अशा प्रकारच्या प्रलंबित केसेसपर्यंत हे प्रकरणं जाऊच नये
आणि इथपर्यंत वेळ येऊच नये याच्यासाठी सजग होण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे. म्हणून विचार करा, याच्यावर काहीतरी चांगल्या पद्धतीचा तोडगा काढण्यासाठी तुम्ही सजग राहा. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींकडे भावनिकदृष्ट्या बघत असताना व्यावहारिकदृष्ट्या पण बघा. गोपनीयतेची, त्या मुलीच्या सिक्युरिटीची, त्या मुलीच्या सामाजिक संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी तुम्हा आणि आम्हावर आहे. डॉक्टरांवर सुद्धा आहे, पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना सजग राहावं लागणार आहे. पोर्शेच्या प्रकरणामध्ये डॉक्टर्स इन्व्हॉल्व होते, पोलीस इन्व्हॉल्व होते, सिस्टीम इन्व्हॉल्व होती. बदलापूरच्या प्रकरणात सुद्धा होती, रत्नागिरीच्या प्रकरणात सुद्धा होऊ पाहत होती, नंदुरबारच्या प्रकरणात सुद्धा होती, कलकत्त्याच्या प्रकरणात किती नावं घ्यायची. म्हणून आपल्याला कुठेतरी माणूस म्हणून आधी स्वतःला आरशासमोर उभं राहून आम्हाला हा जाब विचारता आला पाहिजे की आज मी वागले किंवा आज मी जे वागलो ते योग्य होतं का अयोग्य, ते नैतिकतेच्या चौकटीत योग्य होतं की अयोग्य. नंतर माझ्यावर किती राजकीय दोषारोपण होईल किंवा माझ्यावर किती गुन्हे दाखल होतील किंवा माझी कुठे बदली होईल तो नंतरचा भाग आहे. पण या बाबतीत चुकीला माफी नाही. या गोष्टीची सार्थ अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पोलीस दलाचं, धुळे पोलीस दलाचं, मीना मॅडमचं आभार व्यक्त करतो. आणि आता वैशाली मॅडमकडे हा माईक मी सुपूर्द करतो. धन्यवाद.